आता असं असताना शेतकरी ना काहीही करून मेहनत करून जमिनीत खाऊ पिऊ करून घेतो, पण एकदाची नोकरी सुटली ना काहीच राहत नाही का हातात. तू ना घरात तुले किलो किलो दाय लईनीन खाणी ये आता म्हणा घर अख्खा डबडावर येले एक डब्बा खाली नाही घरण्या दाया सरस का घरनं धान्य तेच आहे ना बाई, काय करू काय समजत नाही मला तर. म्हणा दोन्ही आंड्रोस लग्न वे घे आणि त्या बी आपल्या आपल्याच मग आणि ते तर ते इथलं धूमधाम लग्न करा म्हणे कारण दग शेतकरीला कमी राहत नाही पण लोकेश अशी बनाई टाकेल त्याची भावना नोकरी पाहिजे पण भविष्याला आता तुम्ही पुढला पोरेसचा विचार करा का म्हणा पोरेसले तू स्वतःनं सुख दख ना काही वाटत नाही मला लग्न होतील पोरांचं खूप फिरते ग मी नुसती फिरते बघजो असेल तर काही मी तर दक्ष सुपेन पण मग काय करस हाते लोक शेती बी म्हणतोस नोकरी बी म्हणतोस हा बटच पाहिजे आपण त्याची पोर शेती जावायला नको पाहिजे खरंच मी त्या टायमाला आहे ना लोकांच्या असं म्हणजे वारासोबत वाहून गेली ग मला समजलंच नाही की नोकरी नोकरी मला वाटायचं मुंबई पुण्यासारख्या सिटीत राहीन आयुष्य चांगला राहतं पण काय खरं राहत नाही इतकी महागाई राहते ना कुठलीही हाऊस पूर्ण होत नाही सिटीतल्या सिटीत फिरायला सुद्धा जाता येत नाही कुठे माहिती होतं मला सगळी ठिकाणी पैसे लागतात बट अभ्यास करे म्हणे भविष्याला विचार करा असं आपण दोन्ही एकच शाळामध्ये शिकेल पण तू म्हणे नोकरी पाहिजे मी का शेतकरी एक शब्दावर हा म्हण आज शेख आम्हाला कोणता घोटना ताना एवढं घर दार आको तटे भाडानं घर मग आता इथे पण राहिलं नाही ना गावात पण काहीच नाही तुम्हाला खरंच शे नाही म्हणते मग तर द्या तुम्ही नोकरी वाला पोर द्या ना काबत येऊ नका हा त्याच बी बिचाराच नाही कुठे जावं तेच जमीन नाही ते पण मग तुम्ही उईसन जर पायवर दगड पाडताच होतं मग तर ते काय तुम्ही खुशाल नोकरीवाला सोडात नाही शेतीवाला सोडात नाही नोकरीवाला असंच मागेल लागण्यात मग चल जाऊ दे येते मी हा काय उई जाई बेटा नेमन काय ताणलेस काय होईन बाई काय वाटत नाही मला होईन असं आता काय ताणलेस बिन काम ना जाऊ दे चांगलंय दादा सांभाळ मग आणि काही असं मजुरी शेतात जायचं असेल तर सांगतो मग येईन मी पण